महाराष्ट्राला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची की हे सगळे कार्यक्रम जवळपास 730 कोटी रुपयाचे कार्यक्रम आज मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते इथं होत आहे। आणि बालेवाडीला ऑलिम्पिक भवन 72 कोटी रुपयाचं अनेक वर्ष मी प्रयत्न करत होतो। आता कुठं त्याला गती मिळाली आणि ते काम सुरू झालेलं आहे। आता महेशने बोलताना सांगितलं त्याला काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती नाही, परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहिती आहे। 92 ला मी तुमचा खासदार झालो, 92 ते 2017 कुणी पिंपरी चिंचवड सुधारवला। आज एक आगळा वेगळा कार्यक्रम होतो। बरेच दिवस मी मुख्यमंत्र्यांना सांगत होतो की मुख्यमंत्री महोदय आम्हाला हे कार्यक्रम घ्यायचे, त्याला वेळ द्या, आणि आज ती वेळ मिळाली। त्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचं भूमिपूजन, म्हाळुंगे औद्योगिक पोलीस संकुलाचं भूमिपूजन, पोलीस विश्रामगृह देवरोड इमारतीचं भूमिपूजन, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाचं भूमिपूजन आणि आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध कामांची उद्घाटन आणि भूमिपूजन लोकार्पण असे एक कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले। मला पिंपरी चिंचवडकरांना, माझ्या पुणे जिल्ह्याला, पुणे शहराला, महाराष्ट्राला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची की हे सगळे कार्यक्रम जवळपास 730 कोटी रुपयाचे कार्यक्रम आज मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते इथं होत आहे। त्याच्यामध्ये 270 कोटी रुपयाचे 77 कोटी रुपये, एकूण 475 कोटी रुपयाचे कार्यक्रम आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आहेत। आणि 180 कोटी रुपयाचं आपण पोलीस आयुक्तालय कार्यालय इथं बांधतोय, जे अतिशय आम्ही सहसा आता अलीकडच्या काळामध्ये ठरवलंय महायुतीनं उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवायची आणि त्या प्रकारे सगळ्या सुविधा त्या इमारतीमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा। तोच विचार करून आपण पोलीस आयुक्त कार्यालय 180 कोटीचं, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणचं कार्यालय 62 कोटीचं, हे तर कार्यालय खूप आधी त्याचा प्लॅन तयार केलेला होता, परंतु काही कारणांनी सतत पुढं ते ढकलत गेलं। मी मागे एकनाथरावांना पण म्हणत होतो की एकनाथराव वेळ द्या, परंतु लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक, आचारसंहिता आणि त्याच्यामध्ये हे राहून गेलं। आज ही सगळी कामं करत असताना मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं की आम्ही आयडिया कॉम्पिटिशन लावतो, आम्ही कुणालाही काम देत नाही। त्या आयडिया कॉम्पिटिशन मध्ये आता विजयराव मला तेच म्हणत होते की दादा उद्याची काही वर्ष डोळ्यासमोर ठेवून इमारती झाल्या पाहिजेत, आणि त्या प्रकारे आपण आयडिया कॉम्पिटिशन घेऊन चांगल्यातल्या चांगला प्लॅन, आताही बघत असताना मला 1-2 प्लॅन जरा खराब वाटले। मी मुख्यमंत्र्यांच्या देखत सांगितलं की त्याचं एलिव्हेशन आपण जरा वेगळ्या पद्धतीचं करूया, विशेषतः देवरोड पोलीस ठाणे परिसरात जे विश्रामगृह आपण करू पाहतोय ते, कारण सरकारची ती इमारत आहे, सर्वसामान्य माणूस तिथं भेट द्यायला येत असतो, प्रश्न सोडून घ्यायला येत असतो, कॉर्पोरेशनच्या इमारती असतात, आणि लोकांनाही वाटल्यानंतर तिथं समाधान वाटलं पाहिजे, अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना एक उत्साह आला पाहिजे की आपण इथं बसून, किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांना पण एक समाधान वाटलं पाहिजे की आम्ही इथं बसून काम करतोय। आता काहीतरी ऑडिटोरियम, काही त्याच्यातली सभागृह, विशेषतः कॉन्फरन्स हॉल, हे चौबे तुम्ही दाखवले। आमच्या मुख्यमंत्र्यांचा कॉन्फरन्स हॉल इतका चांगला नाही, एवढा तुमचा चांगला आहे। मी आता सीएम साहेबांना बोलत होतो, पण तिथं आम्हाला जागेचा जरा प्रॉब्लेम आलाय आणि त्याच्यामुळे तिथं थोडी अडचण आम्हाला निर्माण झालेली। आज मला या निमित्तानं महाराष्ट्राला, पुणे जिल्ह्याला, दोन्ही शहरांना आणि मुख्यमंत्र्यांच्या पण लक्षात आणून द्यायचं आहे की सारथीचं काम आम्ही पूर्ण केलंय। 87 कोटी रुपयाची इमारत अतिशय दिमागदार अशा पद्धतीने आम्ही पुण्यामध्ये केलेली आहे। शिक्षण भवनचं 90 कोटीचं काम, त्याच्याच मागं ती एक इमारत आपण करतोय। कृषी भवनचं 250 कोटी रुपयाचं काम ऍग्रिकल्चर कॉलेजच्या परिसरामध्ये आम्ही करतोय। नोंदणी भवनचं काम आमच्या विभागीय कार्यालयाच्या अपोजिट जवळपास ते काम उरकत आलेलं आहे, झाल्यानंतर तुमची तारीख त्याला लागेल। कामगार भवन इतकी दुरावस्था होती की आम्हालाच वाईट वाटायचं
परंतु कामगार भवनची 82 कोटी रुपयाची वास्तू ही आपण सुरू केलेली आहे. जमावबंदी आयुक्तालय 70 कोटीचं ते काम आपलं चालू आहे. सहकार आणि पणन भवन 108 कोटीचं, जिथं आमचं साखर संकुल आहे त्याच ठिकाणी आम्ही जागा निवडली आणि जागा निवडत असताना पुरेपूर त्या जागेचा फायदा कसा होईल. आज करोडो रुपयाच्या जागा आहेत. आज त्याची किंमत आपण सांगू शकत नाही, इतक्या महागाच्या जागा आहेत. आणि त्याच्यामुळे जागेचा पुरेपूर वापर करून तिथलं पार्किंग, तिथलं लँडस्केपिंग, तिथलं इमारत, तिथलं व्हेंटिलेशन, तिथलं सूर्यप्रकाश कसा आत येईल, तिथं जास्तीत जास्त सनलाईटचा उपयोग आपल्याला कसा करता येईल, ग्रीन बिल्डिंग आपल्याला कशी करता येईल, त्याच पद्धतीनं आम्ही पिंपरी चिंचवड न्यायालयाची पण आता मी तुम्हाला इमारत दाखवली. 120 कोटीची इमारत आपण करू पाहतोय. येरवडा न्यायालयाची 134 कोटीची इमारत आपण करू पाहतोय. येरवडा तसंच रुग्णालय येरवड्याचं एवढी वाईट अवस्था आहे की आम्ही गेल्यानंतर आम्हालाच कळेल ना की आपण त्या मनोरुग्ण असणाऱ्या लोकांना कुठं ठेवतोय, काय आपल्याला अधिकार आहे. ती 132 कोटीची आता फार चांगली वास्तू, त्याच्यात खूप काही नियम आहेत की जास्त मजली नसल्या पाहिजे, ग्राउंड फ्लोअरच असले पाहिजे. त्या सगळ्याचा विचार करून आम्ही ते करतोय. त्याच्यामध्ये पोलीस आयुक्तालय पुण्याचं 200 कोटी रुपयाचं अतिशय सुंदर अशा प्रकारचं पोलीस आयुक्तालय आणि त्याच्याजवळच सामाजिक आयुक्तालय पण 230 कोटीचा त्याचाही प्लॅन झालेला आहे. तो मंजुरी करता आता मंत्रालयामध्ये पाठवलेला आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आहे ती आम्हाला कमी पडते म्हणून 96 कोटीची आम्ही ती येरवड्याला करतोय. सारथी प्रादेशिक कार्यालय 154 कोटी, त्याच्यात वसतिगृह आणि ग्रंथालय याचा समावेश आहे. आणि बालेवाडीला ऑलिम्पिक भवन 72 कोटी रुपयाचं. अनेक वर्ष मी प्रयत्न करत होतो, आता कुठं त्याला गती मिळाली आणि ते काम सुरू झालेलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं पण मुख्यमंत्री महोदय इतके सुंदर आयुक्तालय आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. 320 कोटी रुपये आणि फर्निचर वगैरे धरून 400 कोटीच्या पुढे साधारण ती वास्तू जाईल. परंतु आमची पूर्वीची वास्तू ही अण्णासाहेब मगर, रामकृष्ण मोरे साहेबांनी उभी केलेली आणि त्याच्यानंतर बरंच आता पिंपरी चिंचवड वाढलंय. मुख्यमंत्री महोदय, परवा मी आढावा घेत होतो, आमची डीपीडीसीची मीटिंग होती, आम्ही सगळे खासदार आमदार सगळे होतो, अधिकारी होते. मला अधिकाऱ्यांनी अभ्यास करून एक कमिटी नेमली होती. त्यांनी सांगितलं 2054ला पुणे शहरापेक्षा पिंपरी चिंचवडची लोकसंख्या वाढणार आहे. पुणे शहरापेक्षा जास्त. आम्हाला पाण्याची समस्या भेडसावणार आहे. आम्ही आता भामा आसखेड असेल, आंध्र प्रकल्प असेल, पवना असेल, त्याचं पाणी आणतोय. लोकसंख्या वाढती, कुणी राज्यकर्ते असेल तर पहिलं पाणी प्यायला, दुसरं शेतीला, तिसरं इंडस्ट्रीला. आणि नदी सुधारचा पण कार्यक्रम चाललेला आहे. इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम चाललेले आहेत. आणि हे सगळे कार्यक्रम चाललेले असताना त्यामध्ये कुठली कमतरता भासू नये अशाच पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. आता महेशने बोलताना सांगितलं, त्याला काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती नाही, परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहिती आहे. 92ला मी तुमचा खासदार झालो. 92 ते 2017 कुणी पिंपरी चिंचवड सुधारवला? 25 वर्ष झाली. प्रत्येक गोष्ट मी तिथं लक्ष देऊन करत असतो. आणि या इमारती अधिकाऱ्यांना विचारा, कितीदा बसत असतो, कितीदा चर्चा करत असतो, मार्ग काढत असतो. शेवटी आपण युतीमध्ये आहोत. ज्यांनी चांगलं केलं त्याला चांगलं म्हणायला शिका. एवढं काही कंजूसपणा दाखवू नका. मी तरी दिलदार आहे, ज्याने केलंय त्याला मी त्याचं क्रेडिट देत असतो. आयुक्तालय मला वाटतं 15 ऑगस्ट 2018ला मुख्यमंत्री त्यावेळेस होते, त्यांनी केलं. आणि आयुक्तालयाची बिल्डिंग आता त्या ठिकाणी होते. त्या बिल्डिंगला चोबे कितीदा बसलो आपण, कितीदा प्रयत्न केला. त्याच्यामुळं हे पिंपरी चिंचवड हे आपल्या सर्वांचं आहे. इथं सगळ्या सुविधा नीट मिळाल्या पाहिजेत. इथं कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी चुकीच्या होत्या कामा नये. आपले डबल फ्लायओव्हर घ्या, आपले रस्ते घ्या, आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी घ्या.